सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। दोन्ही देवाच्या संबंधाने पवित्र पुण्यपावन झालेल्या या पवित्र स्थानी आपण दौरा पर्वाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत। दौना पर्वाच्या प्रास्ताविकामध्ये परमपूजनीय श्रद्धेय आदरणीय केशीराजदादा यक्षदेव बाबांनी सांगितलं की हे माझं शेवटचं आहे, परंतु खऱ्या अर्थानं मला आठवते की 10 वर्षापूर्वी आमच्याकडे ते आले होते आणि त्यांच्यासोबत निलिमाताईंचे वडील होते, सुने बाबाजी होते। तर त्यांनी या परिसरातल्या सगळ्या गृहस्थांशी, वासनिकांशी आणि भिक्षुकांशी संपर्क करून, सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांशी संपर्क करून 10 वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि तो दौना पर्व आपण इथे साजरं करण्यासाठी चैत्र पौर्णिमा आणि त्याचा पाडवा इथं आपण एकत्र जमलेलो आहोत। हे 10वं वर्ष मला वाटतं की हे दौना पर्वाचं आहे। हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की दौना पर्वाच्या निमित्तानं यावर्षी आपल्याला ज्यांच्या पिंडार मुखातून सुश्राव्य अशा पद्धतीनं या ठिकाणी परमपूजनीय परमश्रद्धेय आदरणीय प्रातस्मरणीय श्री कळमकर बाबाजी अध्यक्षस्थानी लाभलेले आहेत आणि त्यांच्या प्रवचनाचा लाभसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। खरं तर पूर्णेचा हा जो संगम आहे आणि त्या संगमावरती पयोष्णी आणि मेघा असा हा जो संगम आहे, हा प्राचीन संगम आहे। याचा उल्लेख जुन्या प्राचीन अशा सगळ्या ग्रंथामध्ये सुद्धा तो येतो आणि अशा या पवित्र ठिकाणाचं संचालन करणाऱ्या तपस्विनी मंदाताई आहेत, आमचे खुळेदादा आहेत, आवारेदादा आहेत आणि आमचे उत्तमराव काका आहेत सुने, नंतर आपले गणेशराव दादा आहेत, आमचे निमकर काका आहेत, निलिमाताई आहेत निमकर, या सगळ्या मंडळीच्या आणि या परिसरातल्या माध्यमातून प्रकाशराव तडस आहेत आमच्या शिरसगाव कसब्याचे। तर ह्या अशा सगळ्या मंडळीच्या माध्यमातून हा खरा अर्थानं हा जो काही रथ आहे स्वामींचा पुढे नेण्याचं काम ही सगळी मंडळी दरवर्षी या ठिकाणी एकत्र येऊन करत असतात। कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्याला नियोजन लागतं। मला असं वाटते की 11:15 वाजत आलेले आहेत आणि बाबांचं यावर्षी आपल्याला ऐकायचं आहे। मी फारसं काही बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो की दौना पर्व हे आपल्या महानुभावीय पंथासाठी, पंथीयांसाठी अतिशय पवित्र असं हे दौना पर्व आहे, जे खास उन्हाळ्यामध्ये येतं आणि दौना पर्वाचा 800 वर्षापूर्वी इथं जो काही उत्साहात सोहळा संपन्न झाला होता त्याचे साक्षीदार आपण सगळ्या। बाळा बेटा फोन बंद करून ठेव, फोन बंद करून ठेव। तर या सगळ्या दृष्टीनं आपल्याला असं पाहावं लागेल की त्या काळातला संदर्भ या काळापर्यंत म्हणजे एखाद्या परंपरेचं प्रवाहीकरण कसं होत असते। शेकडो वर्ष झाली, 700, 800, 800 वर्ष झाली, परंतु दौना पर्वाचा कार्यक्रम आपण सातत्याने करतो आहोत। मला असं आठवते की दौना पर्व आपण करत होतो, साधाईसानं दौना पर्व केलं, बाकीच्याही भक्तजनांना वेगवेगळ्या ठिकाणी गोसावी यांचं दौना पर्व केलं, पण इथल्या दौना पर्वाचा जो काही मान आहे तो विशेष असा मान आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण की त्या काळामध्ये आमची संचालिका, सूत्रसंचालिका आवारेताई मग बोलत होती की त्यावेळेस यादवांची राजवट होती आणि या राजवटीमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आणि अशा प्रकारच्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या प्रचंड माजलेल्या होत्या। सगळं वैदिकीकरण होतं, म्हणजे त्यामध्ये त्या वैदिकीकरणामध्ये येणाऱ्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आणि जी काही सगळी ही शुक्ल कास्ट आहे ते समाजाच्या मागे लागलेली होती आणि अशा काळामध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांनी रिद्धपूरमध्ये, परमेश्वरपुरामध्ये आपल्या आद्य समाज क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचा संदर्भ आपण दौना पर्वाशी जोडला पाहिजे। जेव्हा रिद्धपुरातल्या महाजनांनी नवचंडिकीचं तिथं त्या पद्धतीचं एक रथ घेतलं आणि आज जो काही राजमठ आहे त्या राजमठामध्ये 3 मठ होते। त्या उंच मठामध्ये
जो आज आपलं जे काही मुख्य मंदिर आहे त्याच्या मागचा जो परिसर आहे त्या उंच मठामध्ये 2 खांबांच्या मध्ये धान्याच्या अशा 9 राशी ठेवलेल्या होत्या. आपण पाहतोय की नवचंडिकेचं व्रत म्हणजे काय की 9 दिवस असतात आणि 9 हार अर्पण केले जातात त्या देवतेला. आणि महाजन हे सगळे देवता भक्त होते त्या काळामध्ये. जो जो भक्त होता सगळ्याचा सगळा गोसावी यांच्या चरणी असणारा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीप्रभूंच्या चरणी असणारा हा कुठून आला? हा वैदिक परंपरेतूनच आलेला होता. परमेश्वरी परंपरेचं ज्ञान खऱ्या अर्थानं प्रवाहित केलं आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि ती हे पावनस्थान आहे. भडोचवरून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वाश्रमीचे हरिपाळ देव या ठिकाणी आले आणि सगळा जो काही राजवैभव होतं ते टाकत इथपर्यंत आले. आणि हे टाकत असताना खरं तर त्यांच्या वडिलांनी आणि मातेने म्हटलं होतं की इकडे जाऊ नको. हरिपाळ देवाला परोपरीने सांगितलं, परंतु हरिपाळ देवाला रामयात्रेच्या निमित्ताने इथे या परिसरामध्ये यायचं होतं आणि श्री प्रभू बाबांचं शिष्यत्व स्वीकारायचं होतं. अशीच एक योजना परमेश्वरी योजना होती. आणि इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले, अचलपूर मार्गे इथे आले. लीळाचरित्रामध्ये ग्रंथामध्ये या सगळे उल्लेख येतात आणि स्वामींचा इथे मुक्काम झाला. आणि तो मुक्काम इथे झाल्यानंतर हाडिया आणि पाडिया असे 2 सेवक त्यांच्याकडे सोबत उरलेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या वडिलांनी राऊत दिले होते, साऊत दिले होते, पाईक दिले होते. जे नाना प्रकारचे घोडे हत्ती असतील ते सगळे भडोचवरून निघाले. कारण की त्या काळामध्ये यादवांचा आणि गुजरांचं वैर होतं. म्हणून इकडे हरिपाळ देवाने जाऊ नये अशी परोपरीनं विनंती केली. परंतु त्या विनंतीला पुरून उरले आमचे स्वामी. त्यावेळेस त्यांनी परमेश्वरत्व शक्ती स्वीकार व्हायचा होता. आणि खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर शक्ती स्वीकाराच्या पूर्वीचं एक जिथून त्याचं उगमस्थान आहे ते हे उगमस्थान आहे काजळेश्वराचं मंदिर. हे सगळे जे काही संबंध आहेत हे संबंध त्या लीळाचरित्रामधून आणि गोविंद प्रभू चरित्रामधून येतात. म्हणून दोन्ही देवाच्या संबंधानं पुनीत झालेलं हे महास्थान आहे. महास्थान या अर्थानं आहे की श्री प्रभू बाबांचा इथे जो काही निवास झालेला आहे, मुक्काम झालेला आहे, तो 6 महिने निवास इथे झालेला आहे. आणि दौना पर्व त्याच काळामध्ये इथं झालेला आहे. दौना पर्व हे शेवटच्या काळामध्ये झालं. नवचंडिकेचा घट मोडला. नवचंडिकेचा जो घट त्याच्यामध्ये उंचमठामध्ये मांडलेला होता. आणि चरित्रामध्ये उल्लेख येतो की त्याच्यामध्ये गोसावी कोपू नटले. कोप त्यांचा झाला की हे काय देवतेचं तुम्ही इथं मांडलेलं आहे. आणि तो पायांनी तो घट श्री प्रभू बाबांनी तुडवला. आणि तिथे एक लहान छोटासा मुलगा तिथे ठेवलेला होता आणि त्याला धपाटा आणून त्याला हाकलून दिलं. आणि तो ओरडत बोंबलत त्या आमच्या महाजनापासून गेला. आणि महाजन नाराज झाले प्रचंड. आणि महाराज नाराज झाल्यावरती महाजन नाराज झाल्यामध्ये महाजनामध्ये कोण होतं? तिकोपाध्याय होते, केशव नाईक होते, बोपोपाध्याय होते. तर या सगळ्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली आणि सगळ्या ते शिविया देऊ लागले असा चरित्रामध्ये उल्लेख येतो. आणि ते शिविया कुणाला देऊ लागले तर हे शिवनीय आले. त्याच्यामुळं आमचे जे काही गोसावी आहे राऊळ चळविल्यासारखे करतात. आणि हे शिवनीय आले असा उल्लेख चरित्रामध्ये येतो. शिवनीय म्हणजे येळा, गोदावरी, गंगा आणि शिवना नदी असे 3 नदीचा संगम पैठण जवळ आहे. बरोबर ना बाबा? तर जे शिवनीय आले असा उल्लेख त्या चरित्रामध्ये येतो. आणि हे शिवनीय म्हणजे शिवना नदीच्या प्रांतात राहणारे लोक इथं आले आणि आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांना त्यांनी चळविलेला आहे असा उल्लेख त्या चरित्रामध्ये येतो. आणि मग मोठी पंचायत झाली. त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथे गमनानंतर 14 वर्ष सगळेचे सगळे भटोबास आणि नागदेव आचार्य ही सगळी मंडळी रिद्धपूरला होती श्री प्रभू बाबांकडे. कारण की श्री प्रभू बाबांना त्यांनी स्वामींनी निरोविले होते. महादाईसा सुद्धा होत्या, उमाईसा होत्या त्याच्यामध्ये. आणि भटोबासांच्या आई आबाईसा या सुद्धा सगळ्या राजमठाच्या परिसरामध्ये अशी सगळी ही भक्तजन राहत होती. आणि त्याच्यामुळं त्यांना मोठा पेच निर्माण झाला. आणि म्हणून मग भटोबास आणि आमचे महिम भट्ट लगेच चालत इकडे आले दामूर्त राजाकडे. दामूर्त राजा हा जो होता हा अचलपूरचा जो रामदर्ना होता राजा, त्याचा मांडलिक राजा म्हणजे त्याच्या अधिपत्याखाली काम करणारा एक अधिकारी होता. आणि
रामधरणा जो राजा होता हा यादवांचा मांडलिक राजा होता. त्याच्यामुळं हे यादवांचं राज्य अफाट अगदी विंध्याचलाच्या पायथ्यापर्यंत तिकडे भंडाऱ्यापर्यंत ते पसरलेलं होतं. तिकडे गोदाकाठापर्यंत, तिकडे आंध्र प्रदेश तेलंगणापर्यंत मोठं राज्य होतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये याचा जर आपण पट पाहिला तर इथं आले आणि दामूर्त राजांना यांनी विनंती केली, माईन भटांनी आणि आमच्या नागदेवाचार्यांनी, की दामूर्त राजा आमचे गोसावी तुमच्याकडे येऊ पाहतात, त्यांची अशी विजय करण्याची प्रवृत्ती आहे. आणि दामूर्त राजाला पहा कसं असते की एखादा परमेश्वरी जो एखादी गोष्ट असते ती कशी घडत जाते. आणि दामूर्त राजाच्या मनामध्ये उत्स्फूर्त एक वाक्य त्याच्या मनातून उमटलं, मी भाग्याचा मी दैवाचा. आणि वाजत गाजत अशा पद्धतीनं सगळे राऊत साऊत पाईक सगळे जी काही नोकर चाकर सगळी मंडळी घेऊन या समोरच्या जी काही गडी आहे त्याला प्रतिमठ म्हटलेलं आहे. म्हणजे हे जी काही गडी आपण जे स्थान करतोय वरचं नरसिंहाच्या मंदिराच्या उत्तरेकडचं, तर तिथे तो एक दामूर्त राजाचा वाडा होता, राजवाडा होता. आणि त्याचे अवशेष आजही तुम्हाला बारीक चपट्या विटा किंवा काही जर थोडंसं खोदलं तर तुम्हाला तिथे दिसतात. तर अशा पद्धतीनं त्या प्रतिमठामध्ये 6 महिने आमच्या गोसावी यांच्या श्रीप्रभू बाबांचा मुक्काम तिथं होता. आणि ओढणखांडे घेऊन अशा पद्धतीनं चरित्रामध्ये उल्लेख येतो. ओढणखांडे म्हणजे ढाल तलवार घेऊन हा दामूर्त राजा पुढे पुढे आणि सगळी ही आगेकूच करत चाललेली ही मंडळी रिद्धपूरकडे जातात. आणि राजमठामध्ये आमचे श्रीप्रभू बाबा बसलेले आहेत. आणि श्रीप्रभू बाबा बसल्यावरती त्यांना ही आवाज येते आहे की कोणीतरी वाजत गाजत येत आहे. आणि तेव्हा श्रीप्रभू बाबांच्या श्रीमुखातून एक शब्द निघतो, आओ मेली जाय जाय म्हणे, गावघेरी आली म्हणे, गावघेरी आली म्हणे. आणि गावघेरी म्हणजे त्यावेळेस एखादा जर दुसरं कोणी वाजत गाजत येत असेल किंवा एखादा काही छोट्या गावावरती एखादा दरोडा टाकायचा असेल किंवा काही करायचं असेल तर अशा पद्धतीची गावघेरी 2 अर्थानं गावघेरी म्हटल्या जात असेल. तर ही गावघेरी आली म्हणे. मग आमच्या नागदेवाचार्यांच्या आई आबाईसा म्हणतात, रावळो रावळो ही गावघेरी नव्हे म्हणे, दामूर्त राजा विजय करावयासी तुम्हा घ्यायची आला असे, असा उल्लेख चरित्रामध्ये येतो. आणि मग आमच्या आबाईसानं समजवणूक केली, श्रीप्रभू बाबांना सांगितलं की आपल्याला आता दामूर्त राजासोबत आपल्याला जायचं. आणि ते दामूर्त राजाची विनवणी आबाईसाच्या माध्यमातून आमच्या श्रीप्रभू बाबांनी स्वीकारली. आणि राजमठाच्या पायरीच्या खाली त्यांची भेट झाली. आणि सगळी ही भक्तजन मंडळी होती ती तिथेच होती. आणि यांना भीती वाटू लागली की आता इथून कसं जायचं, हे तर महाजन नाराज झालेले आहेत. आणि परत श्रीप्रभू बाबा एका जागी थांबत नाही, त्यांची प्रवृत्ती नाही. कारण की आज इथं उद्या तिथं एका जागी तिथं अशा पद्धतीनं ते विचारत असतात. तर अशा पद्धतीनं त्या याच्यावरती दांडीवरती डोळीकार असा उल्लेख येतो. डोळीकार म्हणजे आपण ज्याला पालखी वाहणारे भोई म्हणतो, ते भोई. आणि ते अशी याच्यामध्ये बसवून त्या राजमठाच्या पायरीच्या खाली गोसावी यांची भेट झाली आणि त्यांना बसवला. आणि वाजत गाजत ओढणखांडे घेऊन परत वाजंत्री लावा असा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. आणि वाजत गाजत रिद्धपूरपासून बरोबर इथून आजच्या 6 महिन्याच्या आधी चैत्र महिन्याच्या 6 महिन्याच्या आधी कोणता महिना? अश्विन महिन्यामध्ये 800 वर्षापूर्वी, कल्पना करा, कालगणनेनुसार थोडासा फरक होईल, परंतु 800 वर्षापूर्वी श्रीप्रभू बाबांची मिरवणूक इथं ओढणखांडे घेऊन आणि वाजंत्री लावून आमच्या इथल्या या दामूर्त राजाने इथं वाजत गाजत आणली. आणि ती आणल्यानंतर माधान मार्गे तिथं आले. माधानला जे आपलं मंदिर आहे ते मंदिर जुनंच मंदिर आहे. आणि चरित्रामध्ये आणि स्थानपोथीमध्ये त्याचा उल्लेख येतो. माधाने पश्चिमे पूर्वेकडे म्हणजे पूर्वेला असा दारवंठा त्या मंदिराचा आजही आहे. आणि पूर्वेकडे मुख असणारं हे मंदिर, तिथं श्रीप्रभू बाबांची दांडी खालवली. त्याच्यापूर्वी पश्चिमेकडे असणारं एक तळं होतं याच्या आधी, आपल्या सोनोरीच्या आधी आणि रिद्धपूरच्या मध्ये. तेव्हा आओ मेली जाय जाय म्हणे, दामूर्ताला म्हणत होते की जाय म्हणे, घोड्यावर बस ना म्हणे. आणि अशा पद्धतीनं त्या दामूर्त राजाला श्रीप्रभू बाबांनी घोड्यावरती बसवलं आणि माधानला दांडी उतरवली. तेव्हा सगळे खाली उतरले आणि तिथे देवतेशी खेळ केला असा एका चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि दुसऱ्या एका चरित्रामध्ये आड अवलोकने स्थान तिथे तुम्हाला दिसते. बाजूलाच एक विहीर आहे, ते स्थान देखील तिथं आज अस्तित्वात आहे. तर अशा पद्धतीनं माधान मार्गे ही सगळी पालखी इथं आली. आणि ही संपूर्ण मिरवणूक
काजळेश्वर मंदिर हे मंदिर आहे आणि या पयोष्णी नदीच्या तिकडच्या तीरावरती म्हणजे पयोष्णी नदीच्या पूर्वेल तीरी असा उल्लेख चरित्रामध्ये येतो। तिथे ही सगळीची सगळी या गावातले महाजन गेले आणि महाजनांनी तिथे त्यांचा एक काय म्हणूया आपण स्वागत केलं आणि ही स्वागताची जंगी तयारी त्यावेळेस या देऊरवडेकरांनी आणि काजळीकरांनी केली। म्हणजे हे आपण सुने दादा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपले जेव्हा कोणी पूर्वज असतील तेव्हा या गावात तेव्हा आपलेच पूर्वज या श्री प्रभू बाबांच्या मिरवणुकीची आणि पालखीची किंवा त्यांच्या स्वागत सत्काराची तयारी करण्यासाठी गुंतलेले आहेत आणि आजही आपण त्याच परंपरेचं पालन करता हे आपलं अहोभाग्य आहे। आणि त्या पयोष्णी नदीच्या पूर्वेला तीरावरती अशा पद्धतीनं श्री प्रभू बाबांचं औक्षवण केलं आणि तिथून सामान्य स्त्रियांनी औक्षवण केलं आणि मग इकडे गावामध्ये आले आणि गावामध्ये महाजनांनी त्यांना औक्षवण केलं आणि असं वाजत गाजत या प्रतिबडी असा उल्लेख चरित्रामध्ये येतो आणि इथं त्यांचा तिथे निवास झाला आणि आबाईसा त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्या काळामध्ये करत असे। त्याच्यामध्ये लीळा चरित्रामध्ये म्हणजे गोविंद प्रभू चरित्रामध्ये 17च लीळा येतात। इथे हे महास्थान आहे कारण की 6 महिने जर दिवस जर आहे तर हे महास्थान आहे, परंतु सगळ्या जे काही लीळा आहेत त्या फक्त 17 एका प्रतीमध्ये येतात आणि एका प्रतीमध्ये मला वाटतं 22-23 लीळा या देऊरवड्याच्या संबंधाने येतात। तर इतक्या सगळ्या ज्या लीळा आहेत त्या गर्दळलेल्या आहेत। आपल्याजवळ आज अस्तित्वात असणारी जी स्थानं आहे हे स्वामींचं स्थान आणि वरचं जे स्थान आहे ते स्थान आहे आणि नृसिंहाच्या मंदिरातलं जे स्थान आहे ते एक स्थान आहे, तो चौकस नमस्कारी आहे। तर नृसिंहाच्या मूर्तीशी ती प्राचीन मूर्ती आहे त्याच काळातली आणि त्या मूर्तीशी खेळ केल्याचा उल्लेख त्या चरित्रामध्ये येतो। आमचे श्री प्रभू बाबा या सगळ्या परिसरामध्ये तेव्हा विचारत असत, जात असत, येत असत आणि हे सगळं करत असताना श्री प्रभू बाबा त्या ह्याच्यामध्ये नृसिंहाच्या मूर्तीशी खेळ केला। आज जे मुख्य मंदिरामध्ये जी मूर्त आहे नृसिंहाची तीच ती मूर्त आणि त्या मूर्तीच्या तोंडामध्ये आंगुळिया घालुनी, आंगुळिया म्हणजे ही काही हाताची जी काही बोटं आहे ते तोंडामध्ये हे करेल, आता हसेल म्हणे, हसेलीची म्हणे, आता बोलेल म्हणे, आता बोलेलीची म्हणे, नाही बोलेलीची म्हणे, असा मूर्तीशी खेळ केला। आणि त्या चौकामध्ये नंतरच्या काळामध्ये एक नृत्तिका पेखणे होत असे असा चरित्रामध्ये उल्लेख येतो। तर तिथे पूर्वीच्या काळामध्ये मंदिरामध्ये देवदासी राहायच्या आणि त्या देवदासी त्या नृत्य करायच्या। तर त्या नृत्य दक्षिणेकडच्या राज्यामध्ये मंदिरामध्ये तर आजही पेखणे होते। कोकण साईडने जर तुम्ही जर गेले दक्षिण तळ कोकणामध्ये तर तिथे देखील पेखणे होते। पेखणे म्हणजे एक नृत्य आणि त्या नृत्य कोण करायच्या तर त्या सामान्य स्त्रिया नाही करायच्या, तर त्या देवदासी होत्या, त्या देवाला अर्पण केलेल्या असायच्या आणि तेव्हा देवाला प्रसन्न करण्यासाठी त्या मंदिरामध्ये त्या देवदासी नृत्य करायच्या आणि त्या नृत्यामध्ये तरबेज असायच्या। तर त्या आपल्या नृसिंहाच्या मंदिरामध्ये चौकी आसन होतं आमच्या गोसावी यांना, श्री प्रभू बाबांना, आणि चौकामध्ये असे बसलेले आहेत आणि तिकडे जे काही असेल ढोल असेल काही असेल ते सगळं चाललेलं आहे, त्यांचा संच बसलेला आणि ही जी काही नर्तिका आहे ही पेखणी जी आहे ही पेखणी म्हणजे नृत्य करण्यासाठी आपली ती नृत्य करत होती आणि श्री प्रभू बाबा मन लावून पाहत होते। बाकी सगळी मंडळी महाजन मंडळी सुद्धा तिथे बसलेली होती। तेव्हा आमचे श्री प्रभू बाबा म्हणतात, आव चुकली जाय म्हणे, इथे चुकलेची म्हणे, तू हे चुकलेची म्हणे। ती चूक कोणाच्याच लक्षात आली नाही त्या नर्तकीच्या नृत्यातली, परंतु आमच्या श्री प्रभू बाबांनी लक्षात आणून दिली आणि तिच्या मुखातून एक उद्गार निघाला, मी दैवाची मी भाग्याची माझी कला जिची आपण प्रमाणित केली असे। म्हणजे माझी जी कला आहे ते कोणी वाखाणणारं नव्हतं, त्याच्यातली चूक शोधणारं कोणी नव्हतं, परंतु तुम्ही मला माझी जी काही कला आहे ती तुम्ही प्रमाणित करून दिली आहे। मी दैवाची आहे, मी भाग्याची आहे आणि मला उद्धरले जी असा उल्लेख चरित्रामध्ये येतो। तर ह्या सगळ्या लीळा इथे झालेल्या आहेत आणि नंतरच्या काळामध्ये दामूर्त राजा तर भक्तच होता। दामूर्त राजा हा आमच्या श्री प्रभू बाबांचा
प्रचंड भक्त होता, त्यांच्या सेवेतच होता आणि त्याला सतत वाटत होतं की आपण श्रीप्रभूंच्या संपर्कात राहावं. म्हणून तो एक दिवस परत आणखीन एक दिवस असे श्रीप्रभू बाबा आमचे त्या सभामंडपामध्ये ओसरीमध्ये इकडे बसलेले आहेत आणि लोक येतात, नारळ वाहतात आणि निघून जातात. तेव्हा हा दामूर्त राजा आला आणि दामूर्त राजा आमच्या श्रीप्रभू बाबाजवळ बसला. तुम्हाला माहिती आहे की आमच्या श्रीप्रभू बाबांचा स्वभाव कसा तर मनस्वी स्वभाव होता. म्हणजे जिथे जाईल तिथे जाईल. काटा मोडायला इथून रेद्दपुरावरून जेवणाच्या ताटावरून ते आमच्या इथे गेले. कुठलं गाव आपलं बाबा? कोडवीरचा काठा मोडायसाठी गेले. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये श्रीप्रभू बाबा कुठेही विचारत असत. तेलाच्या घरी जात असत, मातंग्याच्या घरी जात असत. जातीभेद अजिबात नव्हता, काहीच नव्हतं. उलट मनामनामध्ये असणारा जातीभेदाचा किंवा हा जो विकल्प आहे त्यांनी काढण्याचं काम आमच्या दोन्ही अवतारांनी केलेलं आहे. आमच्या चक्रपाणी अवतारांनी, चक्रपाणी महाराजांनी सुद्धा केलेला आहे. तर अशा प्रकारच्या समाजाच्या मनामध्ये असणारा विकल्प काढण्याचं काम आमच्या श्रीप्रभू बाबांनी रिद्धपुरामध्ये आणि त्या परिसरामध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं दामूर्त राजा श्रीप्रभू बाबांच्या समोर बसलेले आहेत आणि श्रीप्रभू बाबांना तुम्हाला सगळं आपल्या लीळा चरित्रामध्ये त्याचे उल्लेख आलेले आहेत. जेव्हा माईम भट्टांना आणि यांना नागदेवाचार्यांना रिद्धपूरला पाठवलं आमच्या स्वामींनी श्रीप्रभूंच्या सेवेसाठी, तेव्हा त्यांना विधी विहित केला होता की श्रीप्रभू बाबांच्या समोर बसायचं नाही, नहा कुठेही त्यांच्या आजूबाजूला राहायचं नाही. त्यांची प्रवृत्ती जाणायची आणि त्याच्यानुसार मग श्रीप्रभू बाबांच्या मनामध्ये काय आहे त्यांची प्रसन्नता पाहून ते काम करायचं असा विधी विहित केला होता आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. परंतु हे जाण आमच्या दामूर्ताला नव्हती. आणि जेव्हा दामूर्त आले, दामूर्त बसले, श्रीप्रभू बाबा बसलेले आहेत, नारळाचा असा ढीग लागलेला आहे. ही गोष्ट त्या प्रतिमडावरची आहे, त्या स्थानाच्या विषयी आपण बोलतोय. तर अशा पद्धतीनं तिथे सगळं हे झाल्यावरती श्रीप्रभू बाबा म्हणे, अहो मेने जाय म्हणे, जाय ना म्हणे. म्हणजे पहिली पाठवणी दिली, उल्लेख येतो चरित्रामध्ये. दुसरी पाठवणी दिली, दुसऱ्यांदाही म्हटलं अहो मेने जाय ना म्हणे, कशाला बसतो इथं तू, जाय ना म्हणे. तिसरी पाठवणी दिली, तिसऱ्यांदाही म्हटलं अहो मेने जाय म्हणे, जाय ना म्हणे. तरी उठायला दामूर्त तयार नाही. आणि दामूर्त राजा त्यावेळेस चरित्रामध्ये उल्लेख होतो, मोठे मजेशीर आणि चांगले शब्द आहे, मांडखुटी घालून बसले होते. मांडखुटी म्हणजे खोखोत आपण जसं बसतो तशा पद्धतीनं एक पाय उभा, पायाची अशी खुटी करून आणि एक पाय असा खाली असा मांडी घालून त्याला मांडखुटी म्हटलं जातं. आणि मांडखुटी घालून असे दामूर्त बसले होते. आणि काहीच नाही, आमच्या श्रीप्रभू बाबांनी इकडे तिकडे पाहिलं, एक नारळ घेतलं, आता हा जात नाही, नारळ घेतला आणि एकदम त्याच्या डोक्यावरती मस्तकावरती दामूर्त राजाच्या हाणलं. आणि दामूर्त काहीच बोलले नाही. आणि दामूर्त मग तिथून घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर घर बाजूलाच तो वाड्याचाच भाग होता, राजवाड्याचा. आणि घरी गेल्यानंतर मग श्रीप्रभू बाबांनी नारळ मारलं आणि त्यांचं डोकं फुटलं दामूर्त राजाचं. म्हणून माईम भट्ट आणि नागदेव म्हणजे यांना अशी चिंता लागली की तिथे ऐसे केले आणि इथे ऐसे केले. म्हणजे तिथं श्रीप्रभू बाबांनी घट मोडला म्हणून महाजनांची नाराजी उडवून घेतली आणि आता इथं आणलं मोठ्या सन्मानानं. तर श्रीप्रभू बाबांनी आमच्या इथे सुद्धा दस्तूर खुद्द राजालाच मारलं. त्याच्यामुळं हे भीत नागदेवाचार्य आणि माईम भट्ट गेले दामूर्त राजाकडे, पडिताळ्यावया गेले असा उल्लेख चरित्रामध्ये येतो. आणि तिथे गेल्यानंतर दामूर्त राजा बसलेला आहे. आणि दामूर्त राजा पहा कसा विनम्र, पहा जीव कसा असतो, किती विनम्र असतो. एवढा मोठा राजा, एवढा मोठा अधिकारी, परंतु जसं गोसावी यांचे आमच्या श्रीप्रभूंचे हे शिष्य जसे आले तसेच दामूर्त आपल्या आसनावरून उठला आणि त्यांच्या आसनाची पटकराची त्याची व्यवस्था त्यांनी करून घेतली, बसवलं. आणि काहीच नाही, आम्ही मग सांगायला लागले नागदेवाचार्य आणि आमचे माईंभट, काही नाही श्रीप्रभू बाबांनी असं केलं म्हणून आम्ही तुमचं पडताळण्यासाठी आलो, कसं काय झालं, किती कसं काय लागलं ही चौकशी करायसाठी गेले. तेव्हा दामूर्त राजा म्हणतो, हे नव्हे श्रीप्रभू आत्ताची गेले, पडताळून आत्ताची गेले. मग तो श्रीप्रभूंनी त्यांच्यासोबत केलेला सगळा वृत्तांत दामूर्त राजा माईम भट्टांना आणि आमच्या नागदेवाचार्यांना सांगतात की त्यांनी माझा कपाळावरती हात लावला आणि म्हटलं म्हणे, ए रे दुखलाची म्हणे, तुला दुःख झालेची म्हणे. आणि प्रेमानं हात केला, फिरवला आणि अशा पद्धतीनं श्रीप्रभू बाबा माझी आताच पडताळणी करून गेले. आणि तेव्हा कुठं या दोघांची मन शांत झाले की बरं झालं श्रीप्रभू बाबा इथं आले. म्हणजे जीवाच्या दुःखाच्या विषयीची कणव कशी असते हे या लीळेतून आपण समजलो पाहिजे. परंतु
आपण एवढे आदमी आहोत, जीवाला थोडंसं जरी दुःख झालं तर आपण देवाला अगदी देवाच्या नावानं बोटे ओढतो, हे चुकीचं आहे। या लीळेवरून आपण त्या संदर्भात आपण चिंतन केलं पाहिजे की एवढा मोठ्या दामूर्ताला दारळ मारून फेकल्यानंतर, त्याचं डोकं फुटल्यानंतर देखील एवढा मोठा राजा त्यानं ते दुःख सहन केलं आणि जीव पहा कसा कडवेचा, का खुद्द परमेश्वर त्या ठिकाणी जातात आणि तिथे त्या पद्धतीचं त्यांचं दुःखाचं त्यांचं सांत्वन करतात। अशा मग नंतरच्या काळामध्ये मग रिद्धपूरमध्ये मग काय झालं त्या दरम्यान, एक 5 मिनिटात संपवतो बाबा, तुम्हाला बोलायला वेळ भेटला पाहिजे। त्या कालखंडामध्ये रिद्धपूरमध्ये प्रचंड अशा प्रकारची रोगराई झाली, कुणाला खोकले झाले, ताप आला, सगळं आलं आणि या सगळ्या याच्यामध्ये तिकडे कुणी मरायला लागलं, कुणी म्हणजे रोगराईनं आजारी पडले, कुणाला खाणकं झाले, कुणाला खरूज लागली आणि हा सगळं अरिष्ट त्या रिद्धपुरामध्ये तिथे झालं, कारण की श्री प्रभू बाबांची कृपादृष्टी त्या परिसरात होती परमेश्वरपुरामध्ये, म्हणून तो सगळा परिसर सुरक्षित होता। आणि परमेश्वर जसे इथं आले तेव्हा हे अरिष्ट ओढवलं आणि कटकेवरून निरोप आला, केशव नायकांनी विठ्ठल नायकांनी पाठवला आणि मग असं सांगितलं की अरे तुमचं चुकलं, तुम्ही सगळ्या महाजनांचं चुकलं, तुम्ही या सगळ्यांना घेऊन या, रिद्धपूरला परत घेऊन या। म्हणून रिद्धपूरला आणण्यासाठी महाजन लोक परत इथे आले दामूर्त राजाकडे आणि प्रतिमढी असा त्याच्यामध्ये उल्लेख येतो, त्या खिडकीतून त्या दरवाज्यातून आमचे श्री प्रभू बाबा त्यांना पाहतायत, आलाची म्हणे, आता मी येईलची म्हणे, आता न वचेलची म्हणे, आता मी तुम्हाला वचणार नाही किंवा जाणार नाही, अशा प्रकारचा एक उद्गार आमच्या श्री प्रभूंच्या श्रीमुखातून येतात आणि मग ते तिथे विनवणी स्वीकार करतात। परंतु काय होतं की आमच्या श्रीप्रभूंना परमेश्वरपूरमध्ये जाण्याची उत्कंठा लागलेली आहे आणि ती उत्कंठा लागल्याच्यामुळं त्या मागच्या साईडनं असणारी, बाजूला असणारी जे काही खिडकी आहे त्याच्यातून श्रीप्रभूंनी उडी मारली आणि लगेच धावत ते नदी किनाऱ्यावरती, आमच्या पयोष्णी नदीच्या काठावरती गेले, पूर्णा नदीच्या तिकडच्या तीरावरती आणि त्यांच्या मागे नागदेवाचार्य धावतायत, माईंभट्ट धावतायत आणि आडवे पडले आणि मग दोघांनी विनंती केली, जी थांबावेजी। मग तिथे थांबले, श्रीप्रभू बाबांना परत आणलं आणि दामूर्त राजाची विनंती मग स्वीकार केली की हा चैत्र महिना आहे आजचा, आणि त्याच्या आईने सुद्धा विनंती केली की ही पुनवेची रात्र आहे, आज न जावेची, असा उल्लेख चरित्रामध्ये येतो आणि त्यांची विनंती श्रीप्रभूबाबांनी स्वीकार केली की आम्ही हे दवना पर्व जे आहे ते तुमचं साजरं करू आणि मग तुमची सन्मानाने आम्ही पाठवणी करू। आणि मग इथून सगळा आमच्या तिथला जो काही शिष्यपरिवार असेल आणि ही सुगंधी अशा प्रकारची, आरोग्याला उत्तम असणारी ही दवना चितल अशा प्रकारची वनस्पती, याचं पूजन, वस्त्र अलंकारानं पूजन आमच्या गोसावी यांचं या ठिकाणी दामूर्त राजाने आणि आमच्या सगळ्या भक्तजनांनी केलं। ती सुगंधी वस्तू दवना ही वाहली आणि त्याच्यानंतर श्रीप्रभू बाबा खऱ्या अर्थानं मग या इथून तिकडे पुढे जाण्यासाठी निघाले आणि वाजत गाजत ज्या पद्धतीनं आणलेलं होतं त्याच पद्धतीनं आमच्या श्रीप्रभू बाबांना इथून त्यांना सन्मानानं परत त्यांची पाठवणी करण्यात आली। अशा प्रकारे हा दवना पर्व या ठिकाणी जे साजरं झालं आणि पाडव्याला म्हणजे उद्या, बरोबर ना, उद्याच्या दिवशी आजचा पौर्णिमेचा दिवस आणि पाडव्याला म्हणजे उद्या श्रीप्रभू बाबांची पालखी आपण वाजत गाजत दरवर्षीच नेतो, नेमानं नेतो, तर म्हणूनच आपलं पालखीचं प्रस्थान उद्या सकाळी इथून होणार आहे आणि तोच मार्ग आहे सोनोरी नानोरी, हा जो मार्ग आहे तो प्राचीन मार्ग आहे, जुनाच मार्ग आहे। श्रीप्रभू बाबा आले याच मार्गे, गेले याच मार्गे आणि आमचे गोसावी भडोसवरून जेव्हा इथं आले तेव्हा याच मार्गाने तिथे गेले। कुठेही चांदूर बाजारचा किंवा कुठेही कायचा उल्लेख येत नाही, पण 16व्या शतकातल्या एका वृद्धाचारामध्ये चांदूर बाजारचा उल्लेख येतो आहे। एका ग्रंथामध्ये वृद्धाचारामध्ये चांदूर बाजारचा उल्लेख येतो आहे आणि गोविंद प्रभू चरित्रामध्ये मला वाटते की श्रीप्रभू बाबांच्या मुखातही आता चांदुरा जावा लागेल असा एक उल्लेख सापडतो बाबा। जावं लागेल असा उल्लेख, म्हणजे जेव्हा साडी चोळी आणण्यासाठी कुठं जायचं आहे तर मग त्यावेळेचं मार्केट कोणतं असेल तर मग असा बाजारात जावं लागेल, असा तो चांदूर बाजारच ते असलं पाहिजे। आणि गुळाचा उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये येतो
तर असे सगळे हे संदर्भ आपण या दवना पर्वाच्या निमित्तानं या सगळ्या लीळा आपण स्मरण केल्या. बऱ्याचशा लीळा आणखीन सांगायच्या लावून गेल्या, परंतु खऱ्या अर्थानं मला जास्त बोलायचं नव्हतं, पण बोलण्याच्या ओघात या सगळ्या लीळांचं तुम्हाला स्मरण व्हावं म्हणून मी या ठिकाणी काही चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वच उद्या आणि आज या सगळ्या उत्साहात आपण इथे याच्यामध्ये जो काही दवना पर्वाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तो आपण स्वोत्साहात साजरा करू. उद्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, आपण मोठ्या संख्येने तिथेही गोळा होऊया आणि खऱ्या अर्थानं दवना पर्व साजरं करूया. या दवना पर्वाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.